वर्गीय जे फळं आहेत म्हणजे मोसंबी म्हणा किंवा संत्रा म्हणा किंवा लिंबू म्हणा पोमेलो म्हणा, त्याच्यात मोर ऑर लेस जो प्रकार असतो किडींचा हा सारखाच असतो, कमी जास्त प्रमाणात ते येत असतात. तर त्याकरता माझं जे टायटल आहे लिंबू वर्गीय फळावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन. की जसं आपण बघितलं की कुठलंही पीक असलं, एक इंडिव्हिज्युअल पीक असलं किंवा त्याचा ग्रुप असला, एक वर्गवारी असले, त्याच्यात एक ग्रुप कीटक असतो. तर जसं आपले लिंबू वर्गीय जे फळं आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 100 ते 120 कीटक जगभरात रिपोर्ट झालेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची जी हानी करण्याची जी मात्रा असते त्याच्यानुसार त्यांचं इकॉनॉमिक जे लॉसेस करतात त्याच्यानुसार ते जवळपास 100 ते 120 कीटक रिपोर्ट झाले आहेत. त्याच्यापैकी आपण जर आपल्या भागाचा विचार केला भारताचा, त्याच्यापैकी फक्त 20 कीटक असे आहेत कीड अशा आहेत की जे आपल्याला आर्थिक नुकसान पोहोचवतात. आणि त्याच्यामध्ये पण आपण वर्ग जे आपले 17 ते 22 जे कीटक आहेत जे आपल्याला म्हणजे आढळून येतात, वर्षभर आढळून येतात, म्हणजे कुठलेही पीक असलं, संत्रा मोसंबी किंवा लिंबू असले, त्याच्यात हे मोर ऑर लेस मध्ये हे आढळून येतात. आणि याची जर वर्गवारी केली तर आपण मुख्यतः 3 वर्गवारी आहे. एक म्हणजे रस शोषणारे कीटक, त्याला आपण सकिंग पेस्ट म्हणतो. दुसरे म्हणजे फोलियस फीडर, जे पानं खाणारे असतात, ही एक वर्गवारी आहे. आणि तिसरी म्हणजे जेव्हा फळ आपले तयार होतात ते फळांवर अटॅक करणारे जे 3 किंवा 4 प्रकारचे जे कीटक असतात त्यांची एक वर्गवारी असते. आणि शेवटी म्हणजे स्टेम फीडर. स्टेम फीडर मध्ये फक्त बार्क इटिंग कॅटरपिलर जे आहे ते फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा विदर्भात किंवा ह्या एरियात आढळतं. आणि आपण जर पूर्वोत्तर राज्य आहेत नॉर्थ ईस्ट इंडिया, त्याच्यात एक स्टेम बोरर नावाचा एक इन्सेक्ट असतो, सायट्रस स्टेम बोरर, तो फार मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवतो आणि त्याची वर्गवारी स्टेम फीडर मध्ये येते. त्याच्यानंतर स्नेल्स हा जो असतो आपण त्याला हे म्हणतो, काय म्हणतात त्याला, शंकी, ती पण कमी जास्त प्रमाणात आढळून येते. तर आपण जसं मी म्हटलं की सकिंग पेस्ट, रस शोषणारे जे कीटक असतात त्याच्यात प्रामुख्याने 2 प्रकारच्या माश्या असतात, एक पांढरी माशी आणि एक काळी माशी. आताच मी तुमच्या केविकेवरनं मला जे फोटो पाठवण्यात आले होते त्याच्यात मॅक्सिमम जे फोटो होते ते ब्लॅक फ्लायचे इन्फेस्टेशन होतात, म्हणजे पानाच्या खाली काळे डाग असलेले. मी ते माझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला दाखवेलच. तर पांढरी माशी, काळी माशी, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा इन्सेक्ट असतो सायट्रस सिला. हा सायट्रस सिला जो इन्सेक्ट असतो हा फक्त कीटक नसून हा वेक्टर असतो, जो ग्रीनिंग डिसीज असतो आपला, ग्रीनिंग डिसीजचं नाव ऐकलं असेल तुम्ही, हा सायट्रस सिलामध्ये ट्रान्समिट होतो. आणि त्यानंतर ऍपिड्स, थ्रिप्स आणि मिलीबग, हे झाली आपली सकिंग पेस्ट मध्ये, ही म्हणजे रस शोषणाऱ्या कीटकांची वर्गवारी. तर मी तुम्हाला आता माझे जे प्रेझेंटेशन आहेत, आम्ही जे बऱ्याच दिवसापासून जे संशोधन करून किंवा जे वेगवेगळ्या स्टेजेस ज्या आम्ही त्या फोटोमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यानुसार त्यांची जीवनचक्र, त्यांचं येण्याचे म्हणजे काळ आणि त्याच्यावर व्यवस्थापन काय करता येईल त्याचा आपण एक एक कीटक बद्दल आपण बोलूया. जसं की मी म्हटलं ब्लॅक फ्लाय, सिट्रस ब्लॅक फ्लाय, आता हा एक माशी असते काळ्या रंगाची. ती सहजासहजी म्हणजे तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसत नाही, पण तुमचं जर ऑब्झर्वेशन व्यवस्थित असेल, म्हणजे तुम्ही जर सारखे बगीचांमध्ये जात असणार तर तुम्हाला ती उघड्या डोळ्याने सुद्धा म्हणजे दिसू शकते, म्हणजे तुमचं जर ऑब्झर्वेशन व्यवस्थित असेल तर. आता हे जे फोटो दाखवलेत मी इथं, मी जास्त टेक्निकल डिटेलमध्ये जात नाही, कारण आपले जे श्रोते आहेत ते जास्त करून आपले शेतकरी बंधू आहेत, बागायतदार आहेत, आपले मोसंबी बागायतदार. तर त्याच्यामध्ये एग्स, यांच्या साईज काय असते हे आपण डिटेलमध्ये न जाता ऍक्च्युअल प्रॅक्टिकली याचं काय आपल्याला मॅनेजमेंट कसं करता येईल त्याच्याबद्दल आपण बोलूया. जसं की कुठलाही कीटक असतो त्याचे जे जीवनचक्र असतं ते टेम्परेचरवर म्हणजे तापमानावर अवलंबून असतं. जशी काळी माशी आहे तिचं जे जीवनचक्र आहे, लाईफ सायकल म्हणतो आपण त्याला, ते 105 दिवसापासून 135 दिवसापर्यंत असते. आणि ती आंबिया, म्रिक आणि हस्ता या तिन्ही सीझन मध्ये येते. तर हे जे जीवनचक्र असतं, तापमान जेव्हा जास्त असतं तेव्हा जीवनचक्राचा काळ जो असतो तो कमी असतो, म्हणजे 105 दिवस. जेव्हा हिवाळा असतो तेव्हा एक जीवनचक्र थोडं लांबतं, म्हणजे एक्सटेंडेड लाईफ सायकल असते, त्याला 135 दिवस लागतात. तर 105 ते 135 दिवसांमध्ये हे ते आपलं एक जीवनचक्र कंप्लीट करतं. तर आमचं जे संस्थान म्हणजे त्याचं जे ओपन झालं NRCC, त्याच्या मागे ओपन होण्यामागे जो मेन उद्देश होता, हा कोळशी नावाचा रोग म्हणजे कीटक जे येत होते संत्र्यांवर विदर्भात स्पेशली, त्याच्यामुळे आमचं सेंटर उघडण्यात आलं, स्थापन करण्यात आलं. आणि हा कोळशी म्हणजे मी तुम्हाला सांगेल पुढे कोळशी कशाला म्हणतात. तर ही जी ब्लॅक फ्लाय असते, ही ब्लॅक फ्लाय म्हणजे एक नॉर्मल कीटक समजून त्याला आपण जर व्यवस्थापन केलं तर आपण बऱ्याच वेळा त्याची जी विंडो असते मॅनेजमेंटची ती मिस करून जातो. त्याचा अर्थ हे असतो की आपण जर बगीचांमध्ये रेग्युलर जात असलो तर अंडे कधी घातले, त्याच्यानंतर ते नीम कधी ओपन म्हणजे हॅच झाले आणि अडल कधी होतात, हे जर आपल्याला जीवनचक्र कळलं, कारण ही काळी माशी आहे, काळी माशीला आपण जेव्हा म्हणजे स्प्रे करून मारायचा प्रयत्न करतो, नियंत्रण करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ही काळी माशी जेव्हा थर्ड आणि फोर्थ जेव्हा त्याचे नीम तयार होतात तेव्हा आपण किती स्प्रे केलं तरी त्याचा आपण नायनाट करू शकत नाही. का? कारण बघा इथं बघणार तुम्ही, ही काळी माशीने इन्फेस्टेड झालेले प्लांट लीफ आहेत हे आपले.
ती काळी माशी पानांच्या खालच्या बाजूने अंडे घालते. आता इथं सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता जलेबीच्या आकाराची ही म्हणजे असं सर्क्युलर शेपमध्ये यांनी अंडी घातलेली आहेत आणि हे अंडी घातल्यानंतर काही दिवसांनंतर हे निम बाहेर येत आहेत. त्याचे म्हणजे फर्स्ट इन्स्टारचे निम बाहेर येत आहेत तिथं आणि त्यानंतर हे सुडोप्युपा म्हणजे प्युपा व्हायच्या आधी ह्या स्टेजला थर्ड स्टेजला जर आपण स्प्रे केलं तर आपण किती स्प्रे केलं तरी आपलं जे कीटकनाशक आहे ते आत निम पर्यंत पोहोचू शकत नाही. कारण हे जे आवरण एक प्रकारचं एक लेअर तयार करून घेते ती ब्लॅक कलरची प्लास्टिक टाईपची, त्याच्यामुळे आपलं जे कीटकनाशक स्प्रे केलं तर त्याच्यापर्यंत जात नाही. त्याकरता आपलं जे मॅनेजमेंट आहे जेव्हा अंडी घालते की आमच्या इन्स्टिट्यूटने जो म्हणजे एक त्याचं बद्दलची नियोजनाची जी पद्धत डेव्हलप केली 4-8-12 4-8-12 म्हणजे एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर ह्या महिन्यात तिचा प्रादुर्भाव आढळून येतो आपल्या लिंबूवर्गीय फळांवर. त्याकरता आपण एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये जर आपण अलर्ट राहिलो, आपण जर जागृत राहिलो तर ह्या किडीचा आपल्याला व्यवस्थितपणे नायनाट करता येऊ शकतो. की मी जसं की सांगितलं याचे अंडे वगैरे फार सूक्ष्म असतात, पण आपण जर सारखं जात असलो ऑब्झर्वेशन प्रत्येक पानांना निखळून पाहत असतो, प्रत्येक पान तर निखळून पाहू नाही शकत, पण आपलं जर ऑब्झर्वेशन कीन असलं तर आपल्याला ह्या प्रकारची इन्फेस्टेशन सहजासहजी उघड्या डोळ्याने पण दिसून येऊ शकतं. जसं की ही कोळशीला जर आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जर नियंत्रण केलं नाही तर याचा प्रकार वाढून ती पूर्ण पानांवर आणि नंतर फळांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर हे जे फळ आहे आपण कधी कधी माइट्स मध्ये पण कन्फ्युजन होतो, पण हे कोळशी म्हणजे ब्लॅक फ्लायचं जास्त इन्फेस्टेशन झाल्यामुळे हे फळ काळपट पडलं, याला आपण कोळशी म्हणतो मराठीत. इथं बघू शकता तुम्ही हे पानांच्या खालच्या बाजूला पूर्ण ब्लॅक फ्लायचे प्युपी आहेत, प्युपी किंवा निम्फ आहे. तर मी जसं सांगितलं की आपला जो स्प्रे असतो म्हणजे आपल्याला जर आपण त्याचं नियोजन करायचं असेल तर जेव्हा त्याची 50% एग लेइंग नंतर जेव्हा 50% हॅचिंग होते म्हणजे 50% जेव्हा अंडे उबवून फुटतात आणि त्याच्यापासून जेव्हा निंब येतं, निंब बाहेर येतो, तेव्हा जर आपण त्या पहिल्या 5-10 दिवसात त्या वेळेत जर 5-10 दिवसात जर आपण स्प्रे केला तर आपल्याला जवळपास पूर्णपणे यश मिळू शकतो ह्या किडीचा नायनाट करण्यासाठी. आपण जर वेळ घालवला आणि ते जर एकदाचे थर्ड आणि फोर्थ इन्स्टारमध्ये म्हणजे फोर्थ इन्स्टाचे निम किंवा सुडो प्युपी जर तयार झाली आणि आपण किती स्प्रे केला तर आपण त्याचा नायनाट करू शकत नाही. तर हे फार लक्षात घेणं गरजेचं आहे की याची टाइमली मॅनेजमेंट फार महत्वाची आहे. तर जसं सायट्र म्हणजे काळी माशी तशीच एक पांढरी माशी पण येते आपल्या लिंबूवर्गीय फळांवर, मोसंबीवर पण. पांढरी माशी खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूने अंडी घालते. हिचा पण म्हणजे इन्फेस्टेशन काय म्हणजे रस शोषण करते. रस शोषण केल्यामुळे जसं की काळ्या माशीमुळे कोळशी होते, कोळशीमुळे प्रकाश संश्लेषण कमी होतं, त्यामुळे झाडांना अन्नद्रव्यांची कमी होते, त्याच्यानंतर फळगळ होते, पानगळ होते, सगळ्या प्रकारचे उपद्रव काळ्या माशीच्या इन्फेस्टेशनमुळे होतात. तसंच ही पांढरी माशी आपल्या म्हणजे जसं काळी माशीचं इन्फेस्टेशन तसं पांढरी माशीचं त्या प्रमाणात इन्फेस्टेशन फार कमी असतं आपल्या बागांमध्ये. पण याची आणि पांढऱ्या माशी आणि काळ्या माशाची मॅनेजमेंट पद्धत जवळपास सेम आहे. की जसं की आपण स्प्रे करायच्या आधी हे काही गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. कारण ही स्लाइड जी आहे आणि हे जे पॉइंट्स आहेत मी जवळपास 2-3 पेज बद्दल सांगणार. कारण हे जे कॉमन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत, जसं की आपल्या बगीच्यांमध्ये 2 झाडं जर एकमेकांना जुळून असतील तर त्यांना जुळू न देता त्या झाडांच्या त्या मिक्स होणाऱ्या ज्या फांद्यात त्यांना छाटून सेपरेट करावे. 2 झाडांमधील अंतर जे शिफारस केलेलं अंतरच पाहिजे. कारण जेवढी दाट आपण झाडं लावले बगीच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं की प्रॉपर सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे खाली ह्युमिडिटी तयार होते. आपण जर बगीच्यामध्ये पाणी साचून ठेवलं किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर ते पाणी खाली जमिनीत असतं, वरून आपलं झाड पूर्ण कव्हर झालेलं असतं, सूर्यप्रकाश येत नाही, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आर्द्रता निर्माण होते, ह्युमिडिटी तयार होते आणि ते जे वातावरण असतं हे कुठल्याही कीटकाच्या रिप्रोडक्शनसाठी, प्रजननासाठी फार उपयुक्त असतं. त्याकरता आपल्याला त्या 2 झाडांमधल्या फांद्या ज्या त्या छाटून त्यांना सेपरेट करणे, प्रॉपर स्पेसिंग म्हणजे 2 झाडांमधील अंतर शिफारशीनुसार ठेवणे, पाणी जास्त साचू देऊ नये बगीच्यामध्ये, आणि जे एक्सेस नायट्रोजन असतं, नायट्रोजन जेवढी शिफारस केलेली मात्रा आहे तेवढीच जर आपण प्रत्येक म्हणजे बगीच्यात दिली, झाडांना दिली तर ते अतिशय योग्य असतं. कारण जास्त नायट्रोजन काय करतं, झाडांना अतिशय हिरवटपणा देतो म्हणजे चकाकी देतं, त्याच्याने इन्सेक्ट फार अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे. त्याकरता जे अतिरिक्त नत्रयुक्त खत आहे आपलं नायट्रोजन म्हणजे युरिया वगैरे, त्याचा वापर आपण जेवढी शिफारस केलाय तेवढाच करायला पाहिजे. आणि जसं पांढरी माशी आणि काळी माशी याचे लिंबूवर्गीय फळांव्यतिरिक्त काही जे अल्टरनेट होस्ट असतात म्हणजे यांच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या फळ पिकांवर ते अटॅक करतात, जसं की पेरू आहे, डाळिंब आहे, चिक्कू आहे आणि आंबा आहे. हे जर झाडं आपल्या बगीच्याच्या आजूबाजूला असतील किंवा त्याचा पण बगीचा असेल तर त्या झाडांवर पण यांचा नियंत्रण करणं आवश्यक असतं. नाहीतर आपण आपल्या बगीच्यांमध्ये नियंत्रण करू
काही लगेच काही दिवसानंतर इकडचं इन्फेस्टेशन इकडे ट्रान्सफर होतं. त्याकरता जे अल्टरनेट होस्ट असतील त्यांची पण आपल्याला योग्य प्रमाणे काळजी घेणं गरजेचं आहे. तर राहिली मॅनेजमेंटची गोष्ट. मॅनेजमेंटमध्ये 2 ऑप्शन असतात आपल्याकडे. काही लोक आता बरेचसे फार्मर ऑर्गॅनिक म्हणून करतात. तर ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला जर स्प्रे करायचं असेल या दोन्ही माशांचा नियंत्रणासाठी, तर आपलं जे शिफारस केलेलं आहे ते नीम ऑइल, जे डिटर्जंट बेस्ड जे नीम ऑइल असतं ते 10 मिलीलीटर प्रति लिटर या प्रमाणात आपण स्प्रे करायचा. मी जसं सांगितलं की जेव्हा 50% हॅचिंग होतं, जेव्हा 50% अंडे फुटतात आणि त्याच्यापासून फर्स्ट आणि सेकंड स्टारचे जेव्हा निम बाहेर येतात, तेव्हा आपण स्प्रे केला तर आपल्याला चांगल्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त नीम सोप किंवा पोंगामिया सोप हे नाव तुम्हाला थोडं पहिल्यांदा ऐकलं असेल, पण हे जे आपलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च आहे बँगलोरला, त्यांच्याकडे हे अवेलेबल आहेत. आपण जर त्यांना फोन केलं तर ते पैसे घेऊन आपल्याला पोस्टाने सुद्धा पाठवून देतात. समजा जर तुम्हाला ऑर्गॅनिक करत असले तर नीम ऑइल व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे नीम सोप आणि पोंगामिया सोप 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण त्याच्यावर स्प्रे करायला पाहिजे. आणि जर काही आपल्या शेजारी स्टेट गव्हर्नमेंटची, महाराष्ट्र शासनाची किंवा विद्यापीठांची जर बायोलॉजिकल कंट्रोल लॅबोरेटरी असेल आणि तिथं जर आपल्याला हे जे प्रिडेटर्स वगैरे अवेलेबल असतील तर आपण ते, जसं मॅलाडा डेझर्डेन्सी हा क्रायसोपिड्स आहे, याचं जर आपण हे केलं, रिलीज केलं म्हणजे 30 लार्वी पर ट्री, तर आपण ह्या पांढऱ्या माशी, काळी माशी आणि हे आपलं काय म्हणतात त्याला, काळी माशी, पांढरी माशी आणि सिला आणि ऍपिड्स यांचं आपण नियंत्रण करता येऊ शकतं. आणि राहिली जेव्हा आपलं इन्फेक्शन जास्त असलं आणि आपल्याला केमिकल स्प्रे शिवाय पर्याय नसला, तर त्याच्यासाठी आमचं जे रिकमेंडेशन आहे ते इमिडाक्लोरोपिड हे जवळपास मी जसं सांगितलं की मॅक्सिमम जे आपले सिट्रसचे जे म्हणजे इन्सेक्ट पेस्ट आहेत, कीटक आहेत, ते रस शोषणारे आहेत. रस शोषणारे म्हणजे सकिंग पेस्ट आहेत. आणि त्याच्यासाठी सगळ्यात प्रभावी कीटकनाशक म्हणजे आंतरप्रभावी सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड असतं. आणि आपले जे शिफारस केलेले आहेत CIBC ने, त्याच्यात आपल्याकडे 3 ऑप्शन अवेलेबल आहेत. एक तर डायमिथोएट, त्याला रोगर म्हणतात. इमिडाक्लोरोपिड आहे, हे पण एक उत्कृष्ट आंतरप्रवाही इन्सेक्टिसाइड आहे. आणि एक असतो थायमिथॅक्झॉन. आपण काळ्या माशी आणि पांढऱ्या माशी जर इमिडाक्लोरोपिड 0.5 मिलीलीटर प्रति लिटरने जर स्प्रे केलं एक हॅचिंगच्या वेळेस किंवा त्याच्या 2-3 दिवसाच्या, 1 आठवड्याच्या, आपल्याला याच्यावर नियंत्रण करता येऊ शकतं. जसं की मी सांगितलं 4, 8, 12 म्हणजे एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये आपल्याला पांढऱ्या आणि काळ्या माशीच्या नियंत्रणासाठी अलर्ट, सतर्क राहणं गरजेचं असतं. आणि दुसरं चिपर इन्सेक्टिसाइड आहे डायमिथोएट, जे आता प्रपोज केलं गेलं, अजून बॅन झालेलं आहे. त्याचं 2 मिलीलीटर प्रति लिटर या प्रमाणात आपण त्याचं हे करायला पाहिजे. आणि आपण जेव्हा स्प्रे करतो की संत्र्या, आपले हे जे लिंबूवर्गीय फळांचे झाड फार मोठे असतात, त्याच्याकरता आपण हे सुनिश्चित करणं गरजेचं असतं, इन्शुअर करणं गरजेचं असतं की आपला जो स्प्रे आहे तो पूर्ण झाडाला कव्हर करतोय का, किंवा आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे, स्प्रे व्हॉल्यूम, ते पूर्ण आहे का, पूर्ण झाडाला कव्हर झाला आहे का. आणि जो स्प्रे आहे तो आपण, जसं की काळी माशीचा जो अटॅक असतो झाडाच्या खालच्या बाजूने असतो, त्याकरता आपला जो स्प्रे आहे, आपला जो फवारा आहे तो खालच्या बाजूने जायला पाहिजे, जेणेकरून जिथं इन्सेक्ट आहेत तिथं आपला स्प्रे पोचला पाहिजे. आणि स्प्रे असं करायला पाहिजे की वरून थोडं झाडावरनं पाणी टपकलं पाहिजे, तरच हा कम्प्लीट स्प्रे होतो. नाही तर बऱ्याच वेळा आपण पॉवर स्प्रे करतो, आपण आपले जे लावलेले कामगार असतात ते असं लवकर फवारून निघून जातात. तर त्याने काय होतं की काही कीटक मरतात, काही राहून जातात आणि परत तेच कीटक अजून मोठ्या प्रमाणाने प्रजनन होऊन झाडांची हानी करतात. तर हे झालं आपल्याला पांढरी माशी आणि काळ्या माशी बद्दल. तर दुसरा जो रस शोषणारा कीटक आहे तो सिट्रससिला. जसं की सिट्रससिला हा फक्त कीटक नसून आहे वेक्टर पण आहे. जसं की मॉस्किटो जसा डेंगी किंवा मलेरिया ट्रान्समिट करतो, तसाच हा जो सिट्रससिला आहे तो आपला ग्रीनिंग डिसीजचा जो बॅक्टेरिया तो ट्रान्समिट करतो. आणि हा म्हणजे मॅक्सिमम जे आपले लिंबूवर्गीय फळांवरचे जे पिकं आहेत, फळपिकांवरचे जे इन्सेक्ट आहेत, ते मॅक्सिमम जेव्हा नवी पालवी येते, नवती येते, तेव्हाच येतात. ते जसं की सिट्रससिला म्हणा किंवा लिप मायनर म्हणा किंवा हे काही जे इन्सेक्ट असतात, मॅक्सिमम जे कीटक आहेत ते जेव्हा नवती येते तेव्हा येतात. कारण ते जे ओल्ड लीप असतात त्यांना प्रिफर न करता नवीन पानांवर त्यांना रस शोषण करायला सोपं जातं. तर याची जर लाईफ सायकल बघितली आपण 15 दिवस तर 45 दिवस, तर याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की वर्षभरात त्याच्या कित्येक अशा लाईफ सायकल होतात. 9 ते 10 लाईफ सायकल होऊन जातात त्याच्या. कारण 15 दिवसात एक लाईफ सायकल होते, जीवनचक्र होतं. जर हिवाळा असेल तर 45 दिवस लागतात. तर याचे मल्टिपल जनरेशन आपल्याला हा सतत आपल्या पिकांवर आढळून येतो. जसंही नव्हती आली, जसं पाऊस आपण इरिगेशनने पाणी दिलं किंवा वरचा मान्सूनचा पाऊस झाला किंवा अवेळचा पाऊस झाला, आणि जेव्हा आपल्या झाडांना जेव्हा नवती येते तेव्हा याचा प्रादुर्भाव आढळून येतो. इथे की तुम्ही बघू शकता की हे एग्स असतात त्याचे, हे पूर्ण जेव्हा आपले शूट असतात, नवीन पालवी असते, तिथं एग्स हा अंडे घालतो. त्याच्यानंतर हे अंड्यांपासून वेगळे असतात.
हे निंफ आहेत त्याचे जवळपास 6 प्रकारचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड टू 6 स्टार, आणि याच्यानंतर एक प्युपा बनतो आणि प्युपापासून अडल्ट येतो. तर याच्यामध्ये काय असतं, बरेचसे कीटक शोषणारे याच्यात. याचे निम आणि अडल्ट दोन्ही आपले पानांमधला ज्यूस म्हणजे रस शोषण करतात आणि ते मग शूट सुकून जातं आणि त्याचे शूट म्हणजे गळून पडतं किंवा बर्नआउट होतं. आणि हा कीटक तुम्ही जर म्हणजे टॅप केला तर जिथं नवी पालवी आहे तिथं हा 90 डिग्री मध्ये बसलेला जो अडल्ट किंवा असा उडणारा इन्सेक्ट असेल हा म्हणजे सिट्रसिला असतो. की इथं बघू शकता तुम्ही, हे पूर्ण इन्फेस्टेड प्लांट वरच्या ट्विक्स आहेत. आणि याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं, हे नीम जेव्हा रस शोषण करतात त्याच्यापासून एक साखरेसारखं द्रावण विसर्जित करतात. त्याला आपण हे जेव्हा द्रावण जास्त होतं शूटवर किंवा नवीन नवतीवर, तर असं साखरेसारखं पांढऱ्या कलरचे डॉट येतात. त्याला आपण मराठीमध्ये साखऱ्या रोग पण म्हणतो. हा साखऱ्या रोग हा रोग नाही, हा सिट्रसिलाचं जास्त इन्फेस्टेशनमुळे हा जास्त शुगर सारखं सिक्रेशनला आपण साखऱ्या रोग किंवा हे असं म्हणतो. आणि हे जेव्हा इन्फेस्टेशन जास्त होतं तेव्हा आपली जे शूट असतात जिथून आपले पानं फळधारणा होणार आहे, फुलधारणा फुल किंवा फळधारणा होणार आहे, ते सगळे नवीन जे शूट असतात ते गळून पडतात. इथं बघू शकता तुम्ही, जास्त इन्फेस्टेशन झाल्यानंतर हे जे ट्विग आहे हे सुकलंय आणि काही दिवसानंतर हे वाढून पडेल. हे सगळं हा नीमचा अटॅक आहे. याला हा पूर्ण जे इन्फेस्टेशन तुम्हाला बगीच्यात दिसत, काही लोक याला स्केल म्हणतील, काही मिलीबग म्हणतील, पण जवळनं जर याला बघितलं तर हा सिट्रसिलाचा अटॅक आहे. हे सगळे अडल्ट आहेत झाडाच्या मागच्या पाण्याच्या मागच्या साईडनं बसलेले. हे नीम्स आहेत. हे जास्त नीमचा अटॅक असल्यामुळे हा साखरेसारखा द्रावण विसर्जित सिक्रेट झालाय आणि हे पूर्ण तुमची ट्विक ड्राय होऊन काही दिवसांनी खाली पडेल, तर जेणेकरून आपली फलधारणा आणि फळधारणेवर याचा फरक पडतो. तर जसं लिंबूवर्गीय फळांव्यतिरिक्त याचा एक अल्टरनेट होस्ट म्हणजे आपलं करी लीव्स, गोड गोड लिंब जो म्हणतो, करी लीव्स, जो करीपत्ता आपण स्वयंपाक करताना टाकतो, हा त्याचा अल्टरनेट होस्ट आहे. म्हणजे जेव्हा लिंबूवर्गीय फळं जेव्हा त्यांना म्हणजे त्याला पाहिजे तशी अवस्था नसेल तर हा त्याची उपजीविका या अल्टरनेट होस्टवर करतो. समजा हे जर आपल्या बगीच्याच्या आजूबाजूला असतील किंवा बगीच्यांमध्ये जर असतील तर याच्यावर पण आपण स्प्रे करायला पाहिजे आणि गरज नसेल तर यांना उपटून फेकायला पाहिजे. आणि जसं की मी मागच्या स्लाइडमध्ये पण सांगितलं, आपलं जे प्रूनिंग जे आहे म्हणजे 2 झाडांची गुंतागुंती छाटणे आणि झाडाला सेपरेट ठेवणे जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल. तर जसं की मी सांगितलं, याच्या मॅनेजमेंटसाठी पण आपल्याकडे जेव्हा ऑर्गॅनिकचा ऑप्शन असतो, ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला एंटोमध्ये पॅथोजेनिक फंजा व्यतिरिक्त आपल्याकडे नीम बेस्ड प्रोडक्ट आणि पोंगामिया किंवा काही हर्बल प्रोडक्ट आहेत. त्याच्यात मेनली नीम बेस्ड प्रोडक्टच आहे. तर याच्यासाठी जर आपल्याला स्प्रे करायचं असेल तर जे हॉर्टिकल्चर मिनरल ऑइल आहे, एचएम ऑइल म्हणतात. तुम्हाला जर ऑर्गॅनिक स्प्रे, तुमचा बगीचा जर ऑर्गॅनिक असेल तर एचएमओ ऑइल जवळपास पेट्रोल पंपला जर तुम्ही तपास केला तर ते अवेलेबल करून देऊ शकता. याचा डोस थोडा जास्त आहे, 20 मिलीलिटर पर लिटर आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्याला सिट्रसिला किंवा काही जे कीटक येतात त्यांचा पण आपल्याला बंदोबस्त करता येऊ शकतो. किंवा अजरेक्टिन 1% किंवा जसं मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं, नीम किंवा पोंगामिया सोप 5 ग्रॅम पर लिटर करू शकतो. आणि जर आपल्याकडे हे मेलाडाचं जर कल्चर अवेलेबल असेल तर याच्या 3 लार्वी पर ट्री आपण रिलीज केला तर ह्या ज्या लार्वी असतात हे आपले जे रस शोषणारे कीटक आहेत, नीम म्हणा किंवा ऍपिड्स म्हणा, यांना खाऊन त्यांचा बंदोबस्त करतात. आणि जर केमिकल स्प्रे करायचा असेल तर याची ऍक्टिव्हिटीज, नीमची ऍक्टिव्हिटीज म्हणजे सिट्रसिलाची ऍक्टिव्हिटी आंब्यामध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये असतो जेव्हा नवीन नवती येते, आणि मृगमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये जेव्हा पाऊस पडल्यानंतर जेव्हा नवीन पालवी येते जून जुलै ऑगस्टमध्ये, तेव्हा याचा हा फार सक्रिय असतो. आणि याची इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे 6 to 10 सिला पर 10 सेंटीमीटर शूट. म्हणजे आपल्याला एका पानावर न मोजता 10 सेंटीमीटर जे शूट असतं म्हणजे जे शेंडा असतो त्याच्यावर जर आपले 7 ते 10 सिलाचे नीम किंवा आडल दिसले प्रति 10 सेंटीमीटर शूट, तर आपण त्याला इकॉनॉमिक थ्रेशोल्ड म्हणजे आर्थिक नुकसानाची पातळी मानतो आणि तेव्हा आपण स्प्रे रिकमेंड केलेला आहे. की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे जे रस शोषण करणारे कीटक आहेत त्याच्यावर एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आपल्याला प्रभावी आहे. आणि त्याच्यात आपल्याकडे ऑप्शन आहे इमिडाक्लोरोपिड 0.5 मिलीलिटर पर लिटर किंवा थायोमिथॅक्झन 0.3 ग्रॅम पर लिटर. समजा तुम्ही जर सिट्रसिलासाठी जर एक स्प्रे इमिडाचा जर घेतला तर दुसरा स्प्रे थायोमिथॅक्झनचा घ्यायचा. कारण आपण जर इमिडाच किंवा थायो किंवा रोगरच जर सतत स्प्रे करत राहिलो तर याची प्रतिकारशक्ती वाढून काही दिवसांनी आपल्याला त्याचा बंदोबस्त करणं फार अवघड होऊन बसतं. काही त्याची इन्सेक्टिसाइडच्या कीटकनाशकांच्या प्रती त्याची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यानंतर आपण हाय डोसने जरी त्याच्यावर स्प्रे केला तरी तो मरत नाही. तर हे झालं काळी माशी, पांढरी माशी आणि सिट्रसिला बद्दल. दुसरा कीटक आहे मावा, म्हणजे याला आपण ऍपिड्स म्हणतो. हा मावा जसं की आपले पल्सेस असतात त्याच्यावर पण येतो. आणि हा जो याच्यावर जो येणारा प्रकार असतो हा वेगळा असतो लिंबूवर्गीय फळांवर. याची लाईफ सायकल पण 6 to 8 दिवस म्हणजे जवळपास 6 ते 8 दिवसापर्यंत त्याचं एक जीवनचक्र कम्प्लीट करू शकतो. याच्यामुळे याला जर त्याचं प्रजननासाठी किंवा
उपयुक्त वातावरण, पोषक वातावरण मिळालं तर याचे पण आपल्याला मल्टिपल जनरेशन दिसू शकतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस आहेत आपल्या लिंबूवर्गीय फळांवर, म्हणजे संत्रा, मोसंबी, लिंबू यांच्यावर रिपोर्ट झालेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही ऍपिड्स, हे त्याचे अडल्ट आहेत इथं. हा, आणि हे वरचे 3 जे फोटो आहेत ते मावाने ग्रास, म्हणजे मावाचा अटॅक झाल्यानंतर अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसतात. तर तुम्हाला आपल्याला इथं 2 टाईपचे सिम्पटम्स असतात लिंबूवर्गीय फळांमध्ये, संत्री म्हणा, मोसंबा म्हणा किंवा लिंबू म्हणा. याच्यात जर तुमचे पानं, हे जे पानं आहेत ते जर खालच्या बाजूने कप शेप झालेले असतील, खालच्या बाजूने जर वाकले असतील, तर हा जो अटॅक असतो हा ऍपिडचा असतो. कारण पुढे मी अजून एक सांगणार आहे, वरच्या बाजूने जर वाकलेले असतील तर ते थ्रिप्सचा अटॅक असतो. तर ऍपिड्स आणि थ्रिप्सचा अटॅक मध्ये डिफरन्शिएट करणं फार महत्वाचं आहे. जसं की ऍपिडचा जर अटॅक असेल तर हा खालच्या बाजूने झुकलेला असतो आणि पूर्ण फांदी जी आहे तुमची, शेंडा, त्याच्यावर हा ऍपिडचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर याचं जे कप शेप ल्यूज यंग फोलिएज 10 to 10% इन्सिडन्स. आणि जसं की हा आपण एक रस शोषणारा कीटक आहे, याच्यासाठी पण आपण डायमिथोएट किंवा इमिडाक्लोरोपिडचा जर डायमिथोएट 2 मिलीलिटर पर लिटर किंवा इमिडाक्लोरोपिड 0.5 मिलीलिटर पर लिटरचा जर आपण स्प्रे केला तर आपण ऍपिड पासून एकदम उत्तम प्रमाणे आपण त्याचं नियोजन करू शकतो. जर जोराचा पाऊस झाला तर ऍपिड हे वॉशआउट होऊन जातं, त्यामुळे स्प्रे करायची गरज पण नसते. कारण ऍपिड्स कंट्रोल करणं एवढं सोपं, म्हणजे एवढं अवघड काम नसतं. पण आपण त्याला इन्फेस्टेशनची पातळी क्रॉस होण्याच्या आधीच जर आपण स्प्रे केलं तर आपल्याला कमी इन्सेक्टिसाइड मध्ये कमी खर्चात आपल्याला त्याचं नियोजन करता येऊ शकतं. आणि ऍक्टिव्ह इन इंटर सीझन, म्हणजे जेव्हा ड्राय स्पेल असतो, पाऊस पडला आणि त्याच्यानंतर ते ऊन तापतं, पाऊस नाही, ह्युमिडिटी वाढलं, तेव्हा ऍपिड्स आणि यांचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात होतो. जसं की सप्टेंबर ते फेब्रुवारी हा फार ऍक्टिव्ह असतो. ते हे झालं आपल्या ऍपिड्स बद्दल, केमिकल कंट्रोल सांगितला. त्यानंतर आहे आपले थ्रिप्स. जसं की मी मगाशी सांगितलं ऍपिड्स बद्दल, तसंच थ्रिप्स. थ्रिप्स फार फार हा थ्रिप्स जसं ब्लॅक फ्लाय आहे तसं थ्रिप्सचं पण आपल्याला नियोजन वेळेवर करणं फार गरजेचं असतं. आपण जर तेव्हा दुर्लक्ष केलं तर तेव्हा त्याचा प्रादुर्भाव जो फळ असताना फळांवर दिसून येतो. त्यानंतर आपण फळांवर थ्रिप्स ग्रस्त झालेले जे फळं असतात त्यांना आपण स्प्रे करून काही वाचवू शकत नाही. याची पण जर लाईफ सायकल बघितली आपण, याची पण 14 ते 20 दिवस आहे, त्यामुळे याची लाईफ सायकल पण फार फास्ट होते. आणि हा ऍक्टिव्ह जवळपास मार्च, एप्रिल आणि सप्टेंबर, डिसेंबर मध्ये असतो, म्हणजे जेव्हा ऊन जास्त तापतं आता तेव्हा हा थ्रिप्सचा अटॅक आपल्याला आढळून येतो. जसं की थ्रिप्सचे अडल्ट आहेत इथं छोटे. आणि थ्रिप्सला जर तुम्हाला बघायचं असेल हाय किंवा नाही, आपण फांदीला असं टॅप करून बघायचं, त्याच्यावरनं जर असं फुलकुडे विडताना दिसत असेल तर हा थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे. तर जसं की मी मगाशी सांगितलं की थ्रिप्सचं जे इन्फेस्टेड फ्रुट्स असतात, पानं असतात, ते वरच्या बाजूने कप शेप झालेले असतात. ऍपिड्स मध्ये खालच्या बाजूने कप शेप खाली खाली वाकलेले असतात, पण थ्रिप्सच्या बाजूने वरच्या बाजूने वाकलेले असतात. आणि हे जे पान असतं, थ्रिप्सग्रस्त जे पान असतं, ते जरड झालेलं असतं, थोडं जाड झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये 2 लाइनिंग असतात. तर हा फोटो बघा तुम्ही, ह्या फोटोमध्ये तुम्हाला क्लिअर कट थ्रिप्सचं इन्फेस्टेशनचा हा टिपिकल सिम्पटम्स आहे. पानं पण वरच्या बाजूने वाकलेले आहेत, कप शेप झालेले आहेत आणि 2 लाइनिंग आहेत थ्रिप्सच्या इन्फेस्टेशनच्या. आणि हे थ्रिप्स जो असतो, जेव्हा तुमची फळधारणा, फुलधारणानंतर जेव्हा फळधारणा होते, जेव्हा शेंगदाण्याच्या साईडचे किंवा वाटाण्याच्या साईडचे जेव्हा तुमचं फ्रुट्स तयार होतं, म्हणजे तुमचं फळ तयार होतं, तेव्हा हा अटॅक सुरू होतो थ्रिप्सचा. इव्हन माईटचा, माईट बद्दल पण सांगेल मी तुम्हाला, थ्रिप्सचा. तर तेव्हा जर आपण नियोजन केलं, जसं की तुमचं जर शेड्यूल बघितलं, स्प्रेइंग शेड्यूल, त्याच्यात तर आपला स्प्रे असतो. जेव्हा नवीन पालवी आली तेव्हा, जेव्हा फळधारणा झाली तेव्हा आपण सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड मारतो, त्याच्यासोबत एक मायटीसाइड आणि थ्रिप्ससाठी पण मारतो. तर हे जर आपले पहिले 2-3 स्प्रे, म्हणजे नवतीपासून तर फळधारण्यापर्यंत जर चांगले स्प्रे झाले तर तुमच्या पिकांचं जवळपास 80% तुमचं फळ सुरक्षित होऊ शकतं, तुमचं म्हणजे फळबाग सुरक्षित होऊ शकतं. त्याकरता आपले जे स्प्रे आहेत, नवती, फुलधारणा, फळधारणाच्या जे 1-2 महिन्याचा जो काळ असतो, त्याच्यात जर आपले 2-3 स्प्रे सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड प्लस मायटीसाइडचे जर झाले तर तुम्हाला थ्रिप्स, माइट्सच्या अटॅक पासून आपला पीक वाचवता येऊ शकतं. की जसं की तुम्ही इथं बघणार, हे जे फळ आहेत हे थ्रिप्सने इन्फेस्टेड आहे. तुम्ही म्हणत असणार थ्रिप्सने इन्फेस्टेड कसे? कारण हा जो अटॅक आहे तो फळधारण्याच्या वेळी झालेला आहे. म्हणजे जेव्हा तुमचं फळ वाटाण्याच्या साईजचं असतं, फुलधारणेनंतर फुल झाल्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा हा थ्रिप्स अटॅक करतो. पण फळ छोटं असल्यामुळे आपल्याला तो अटॅक, त्याचा जो प्रादुर्भाव झालेला असतो तो आपल्याला दिसून येत नाही. पण जसं जसं फळ मोठं होत जातं तसं तुम्हाला हा थ्रिप्सचा अटॅक दिसेल. ह्या स्टेजला आपण किती स्प्रे केला थ्रिप्ससाठी तर आपण ह्या फळांना वाचवू शकत नाही. हे फळ काही दिवसांनी गळतील, मोठे जरी झाले तरी त्यांना मार्केटमध्ये व्हॅल्यू मिळणार नाही. ही जी रिंग झाली टिपिकल थ्रिप्सच्या इन्फेस्टेशन मध्ये रिंग झाले. हे सगळे जे क्रॅचेस आहे थ्रिप्सचे इन्फेस्टेशन आहे, हे टिपिकल थ्रिप्सचे प्रादुर्भावाने ग्रासित झालेले फळ आहेत. त्याकरता आपल्याला थ्रिप्सचा जर बंदोबस्त करायचा असेल तर जेव्हा तुमचं फळ
म्हणजे वाटाण्याच्या साईजचं किंवा आपलं शेंगदाण्याच्या साईजचं असेल तेव्हाच आपण स्प्रे घेतलेला पाहिजे, दर 2 स्प्रे व्हायला पाहिजे. हॅलो, हा, तर याची जी मॅनेजमेंट आहे, जसं हा थ्रिप्स पण आहे, थ्रिप्स पण हा एक रस शोषणारा कीटक आहे, म्हणजे सकिंग पेस्ट म्हणतो. त्याच्यासाठी पण आपण जर स्प्रे केला ऑर्गॅनिक मध्ये, जर आपण हे हॉर्टिकल्चर मिनरल ऑइल म्हणतो, HMO ऑइल, याचा जर 2% म्हणजे 20 मिलीलिटर पर लिटरचा जर हिशोब आहे, बर्ड बर्ड हॅलो आपण कंटिन्यू करायचं. हॅलो, हा, तर हा जो आपला HMO चा स्प्रे आहे 20 ml पर लिटर, बर्ड बस्टेज म्हणजे फळपासून, फुलांपासून जेव्हा फळ होते, बेरी साईजचं जेव्हा फ्रूट असतं तेव्हा घेणं गरजेचं आहे दर 15 दिवसांनी. आणि जर आपल्याला इन्सेक्टिसाइड जर घ्यायचं असेल तर डायमेथोएट, पण स्पिनोसॅटचे पण चांगले रिझल्ट आहेत, पण स्पिनोसॅटची शिफारस केलेली नाही म्हणजे आपल्या सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डाने. तर डायमेथोएट किंवा आपल्याला एक सिस्टमिक इमिडाक्लोरोपिडचा जरी स्प्रे घेतला तरी आपल्याला थ्रिप्स पासनं आपला पिकाचा बचाव करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मिलीबग. मिलीबगचा पण प्रादुर्भाव जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा मिलीबगचा प्रादुर्भाव आढळून येतो. याला आपण पिट्या ढेकून पण म्हणतो. हे वेगवेगळ्या प्रकारच्या निम्स आहेत मिलीबगच्या. ही अडल्ट फिमेल आहे आणि हा जिथं तुमचं ही जी स्टेज असते सहजासहजी येत नाही. हा जेव्हा आपल्या झाडांवर असेल आणि आपण जर त्याला नियंत्रण केलं नसेल तर तो प्रादुर्भाव फळांपर्यंत पोहोचतो. त्याकरता झाडांवर जेव्हा असेल, कमी प्रमाणात जर असेल प्रादुर्भाव, तर आपण सरळ त्याला कापसाच्या बोळ्याने रॉकेलमध्ये किंवा इन्सेक्टिसाइड मध्ये फिरून याला क्लीन करू शकतो. किंवा जर स्प्रे करायचा असेल तर आपल्याला परत क्लोरोपायरिफॉसचा वगैरे स्प्रे करता येईल, मी सांगेल पुढच्या स्लाइड मध्ये. तर हे आपलं मिलीबगने ग्रसित झालेले सिम्पटम्स आहेत, जसं की फांद्या आहेत, हा फळ आहे. ही जी स्टेज असेल, जसं मगाशी सांगितलं, आपण जर जेव्हा इन्फेस्टेशन कमी असताना जर आपण त्याला नियंत्रण केलं नाही तर याचं प्रादुर्भाव वाढून फळांपर्यंत जातो आणि चिकट म्हणजे तुमचे जे फळं असतात हे चिकट होतात आणि त्याच्यावर सुद्धा मिलीबगचा प्रादुर्भाव येतो. म्हणजे मिलीबगचं पण इन्फेस्टेशन असतं. आणि मिलीबग मध्ये कसं असतं, हा मिलीबग बाहेरनं कव्हर केलेला असतो, त्याच्यासाठी याला आपल्याला इन्सेक्टिसाइड जे मारायचं आहे ते फ्युमिगट, सिस्टेमिक प्लस फ्युम, ज्याचं म्हणजे क्लोरोपायरिफॉस, त्याने आपल्याला याचा नायनाट करता येऊ शकतो. याला जर तुम्ही दाबून बघितलंय पांढरा ढेकुणाचा एक म्हणजे थोडा एक ज्यूस बाहेर रस बाहेर त्याच्यात, कारण खाली मध्ये त्याचा तो अडल्ट असतो. याचा ऍक्टिव्ह सीझन जसं की मी सांगितलं, जेव्हा जास्त ऊन असतो ऑक्टोबर हिट मध्ये आणि एप्रिल मे मध्ये हा फार प्रमाणात म्हणजे ऍक्टिव्ह असतो, म्हणजे सक्रिय असतो फळबागांमध्ये. तर मिलीबगचं जर एका ठिकाणी इन्फेस्टेशन झालं तुमच्या फांदीला किंवा फळाला, तर मिलीबग सहजासहजी एका ब्रांचवरनं दुसऱ्या ब्रांचवर जाणं त्याला फार अवघड असतं. जो जिथं आहे तिथंच राहतो, तिथंच तो हे करतो. पण त्यांचा जो स्प्रेड असतो, म्हणजे एका फांदीपासून, एका झाडापासून दुसऱ्या फांद्यांवर जो स्प्रे करतो तो मुंग्यांमुळे होतो, ऍंट्स. त्याकरता आपल्या झाडांना म्हणजे फळ जर असेल कुठलंही, जसं की मावा असेल किंवा सिट्रसिला असेल किंवा मिलीबग असेल, आणि तुम्हाला एक सोपी पद्धत आहे, तुमच्या कसं असतं, एक झाड असतं 15-20 वर्षाचं जे झाड असतं ते फार मोठं असतं, आपण त्याचा शेंडापर्यंत काही बघू शकत नाही खाली उभं राहून, आणि प्रत्येक वेळेस आपण खालूनच त्याचं निरीक्षण करतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण झाडवर काय चालू आहे ते दिसत नाही. तर आपल्याला जे हे रस शोषणारे कीटक आहेत, जसं मावा आहे किंवा आपला मिलीबग आहे, याचं जर एक आयडेंटिफिकेशन करायचं असेल म्हणजे खाली जमिनीवरनच, तर जनरली जर मुंग्या म्हणजे जे ऍंट्स असतात ते जर जमिनीवरनं झाडाकडे जर जाताना दिसत असतील पर्टिक्युलर झाडाच्या शेजारी किंवा बगीच्यांमध्ये सगळ्या झाडांच्या शेजारी, तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्या झाड आहे त्याच्या शेंड्यावर किंवा कुठल्या तरी फांदीवर मावा किंवा मिलीबग किंवा सिट्रसिलाचे इन्फेस्टेशन आहे. कारण ह्या ज्या मुंग्या असतात, ऍंट्स असतात, ते साखरेसारखं जे द्रावण सिक्रेट करतात, ते सकिंग पेस्ट, रस शोषणारे कीटक, ते खाण्यासाठी जातात. आणि मिलीबगला ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पण मदत करतात. त्याकरता आपल्याला जर ते इन्फेस्टेशन स्प्रेड होण्यापासून जर थांबवायचं असेल तर हा एक आपल्या झाडाला असा एक स्टिकी बँड करून घ्यायचा, म्हणजे चिकट पदार्थाचा एक राऊंड करून द्यायचा, जेणेकरून जी मुंगी असेल ती वर चढताना इथं चिकट असल्यामुळे इथं चिपकून वरती जाऊ शकणार नाही. त्यामुळे पण ही पण एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला अशा मुंग्या झाडाच्या वरती जाताना आढळून आल्या, हा एक सोपा उपाय आहे. आणि जर स्प्रे करायचं असेल आपल्याला तर क्लोरोपायरिफॉस 2 ml पर लिटरच्या हिशोबाने आपण स्प्रे करायचा मिलीबग साठी, हे फार इफेक्टिव्ह आहे. आपण आता ही रस शोषणारी वर्गवारी कंप्लीट केली. आता पाने खाणारी प्रामुख्याने एक सिट्रस लीफ मायनर आणि लेमन बटरफ्लाय, हे दोन प्रामुख्याने दोन कीटक आहेत जे संत्री, मोसंबी, लिंबू मध्ये आढळून, लिंबू म्हणजे संत्री, मोसंबी मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. तर लीफ मायनर हा वर्षभर तुम्हाला दिसेल, जसं की नवीन पालवी जेव्हा येते
तेव्हा हा लीफ मायनरचा अटॅक इतर कीटकांप्रमाणे लीफ मायनर सुद्धा तुम्हाला आढळून येईल. तर लीफ मायनरचा एक टिपिकल सिम्पटम्स असतो की तुम्हाला लांबनं जर तुमचं पानं नवीन नव्हती किंवा असं जर सिल्वर शेप म्हणजे चांदीसारखं जर चकाकत असेल तर हे लीफ मायनरचा अटॅक असतो. कारण हे लीफ मायनरची जी आळी आहे ती पानाच्या मधल्या म्हणजे एपिडर्मल सेलमध्ये जाऊन ती पोखरत असते. त्याला एक सर्पेंटाईन म्हणून लीफ मायनर, लीफ म्हणजे जो माइन करतो ज्याला पोखरत असतो, साप नागाडी पण म्हणतो आपण त्याला. तर हा लीफ मायनरचा टिपिकल अटॅक असतो. जसं इथं बघू शकता तुम्ही, एक जसं पाण्याच्या ड्रॉप सारखा आहे, ही लार्वी आहे, मध्ये खाते, हा प्युपा आहे आणि अडल्ट आहे. याची पण लाईफ सायकल 20 ते 2 महिने म्हणजे 20 दिवस तर 60 दिवस अशी आहे. हे तुम्हाला टिपिकल लीफ मायनरने इन्फेस्टेड झालेले पानं दिसतील इथं. हे पूर्ण हे पानं काही दिवसांनी खाली पडतात. हे जर जास्त प्रमाणात जर याचा प्रादुर्भाव असेल लीफ मायनरचा तर आपल्या पानगड होते, पानगड झाल्यामुळे जे प्रकाश संश्लेषण झाडाला कमी पडतं, अन्नद्रव्याची पाहिजे तेवढं अन्नद्रव्य मिळत नाही, त्यामुळे फुलधारणा आणि फळधारणा कमी होते. त्याकरता आपल्याला लीफ मायनरला जर आपल्याला स्प्रे करायचं असेल, हा जो मी फोटो दाखवतोय ह्या स्टेजला जर आपण स्प्रे केलं इमिडाक्लोरोपिड किंवा थायमेथॅक्झॉन किंवा डायमिथोएट रोगर, तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येऊ शकतं. पण ह्या स्टेजला जर आपण केलं तर याने काय होतं की ती आडी मोठी झालेली असते, याच्यावर आपल्याला व्यवस्थित प्रमाणे नियंत्रण मिळवता येत नाही. अर्ली स्टेजला जर आपण त्याचा स्प्रे केला, जसं ऍक्टिव्ह फ्लशिंग पिरियड मध्ये जून, सप्टेंबर, फेब्रुवारी, एप्रिल या पिरियड मध्ये जर आपण स्प्रे केला तर आपल्या पिकाला वाचवता येऊ शकतो. की जसं मी मगाशी सांगितलं, हे टिपिकल आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की 2 फांद्या मिक्स नको व्हायला पाहिजे, जास्त नत्रयुक्त खताचा वापर टाळायला पाहिजे, नवतच्या काळात फांदणी छाटणी करू नये, जास्त पाण्याचा वापर टाळावा. या गोष्टी व्यतिरिक्त जसं नीम ऑइल 5 ml किंवा अजाडॅक्टिन 1% 3.7 ml चा जर आपण स्प्रे केला किंवा नीम सोप किंवा पोंगामिया सोप किंवा हॉर्टिकल्चर मिनरल ऑइल अल्टरनेट, तर आपल्याला लीफ मायनरचा अटॅक आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं ऑर्गॅनिक मध्ये. आणि जर तुम्हाला केमिकल स्प्रे करायचं असेल ते जसं मगाशी सांगितलं मी की इमिडाक्लोपिड 0.5 किंवा डायमिथोएट 1.5 ml पर लिटर किंवा थायमेथॅक्झॉन 0.3 ग्रॅम पर लिटर जर आपण स्प्रे केला तर आपल्याला लीफ मायनरवर सुद्धा नियंत्रण मिळवता येऊ शकतं. इथं बघू शकता तुम्ही, हा फेरोमन ट्रॅप आहे. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मागच्या बऱ्याच 10-15 वर्षाच्या संशोधनानंतर हा एक फेरोमन कंपाऊंड आयडेंटिफाय करण्यात आला आहे आणि तो कंपाऊंड आता कमर्शियलायझेशनच्या स्टेजमध्ये, म्हणजे एक आमची प्रोसिजर असते ICAR मध्ये, इन्स्टिट्यूट लेवलला काही टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय झाली का दिल्लीला कळवण्यात येते, त्यानंतर अप्रुव्हल झाल्यावर आम्ही त्याला कमर्शियलाइज करतो. हा एक किंवा 2 वर्षात किंवा ह्या किंवा नेक्स्ट वर्षमध्ये हा मार्केटमध्ये अवेलेबल होईल. याने काय होतं, जसं की आपण फळमाशीसाठी जसा सापळा लावतो तसा सापळा लावून द्यायचा. इथं हा लूर आहे आणि हा स्टिकी ट्रॅप आहे. तर हे लीफ मायनरचे जे अडल्ट असतात ते त्याच्याकडे आकर्षित होऊन इथं चिपकून मरतात. तर याच्याप्रमाणे या प्रकारे पण आपल्याला फेरोमन ट्रॅपने पण याला मास ट्रॅपिंग करता येऊ शकते. दुसरा आहे लेमन बटरफ्लाय. हा लेमन बटरफ्लाय याला म्हणजे आपण हे लेमन बटरफ्लायचे याचा जो अटॅक असतो हा जर आपल्या बगीच्यांमध्ये झाला आणि बगीच्यांमध्ये जर आपले 5-10 वर्षाचं जर झाड असेल तर याचा प्रादुर्भाव होऊन पण फार मोठं नुकसान होत नाही, कारण पानं खाल्ल्यानंतर पण एक भरपूर प्रमाणात पानं असल्यामुळे याचा प्रादुर्भाव थोडा 10% 20% झाला तरी आपल्याला असं फार मोठं नुकसान होत नाही. पण हेच जर गोष्ट नर्सरीमध्ये असताना जर अटॅक झाला, कारण नर्सरीमध्ये आपले सीडलिंग जे असतात, प्लांटिंग मटेरियल जे असतं ते फार छोटं असतं आणि त्याच्यावर मोजके पानं असतात आणि ही एक अळी एका सीडलिंग किंवा 2 सीडलिंगच्या पूर्ण पानं खाऊ शकते. सगळे पानं खाल्ल्यामुळे आपली सीडलिंगची वाढ थांबते, खुंटते. त्यामुळे याला आपण वेळेवर स्प्रे करावा लागतो. याला मेकॅनिकली आपण त्या अळ्यांना गोळा करून क्रश करून मारू शकतो किंवा रॉकेलमध्ये टाकून मारू शकतो किंवा आपल्याला इन्सेक्टिसाइडने स्प्रे करून पण याचा नायनाट करता येऊ शकतो. हे बघा, काही झाडांवर हे पानं खाल्लेले असतात. हे पूर्ण हे आपलं लेमन बटरफ्लायचं सिम्पटम्स आहेत. याच्यासाठी क्युनॉल फॉस किंवा आपल्याला बॅसिलस thuringiensis जे फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्युनॉल फॉस 2 मिलीलिटर प्रति लिटर आपण जर स्प्रे केला तर याच्यात आपल्याला सहजप्रमाणे याचा नायनाट करता येऊ शकतो. पण आपला जो स्प्रे आहे तो पण ही जर अळी 3rd किंवा 4th इस्टार ऑनवर्ड जर झाली असेल तर स्प्रे केल्याने सुद्धा सहजासहजी मरत नाही, कारण याची प्रतिकार शक्ती वाढलेली असते. त्यामुळे अंडे किंवा लहान स्टेजची 1st, 2nd, 3rd इस्टारच्या लार्वे असताना जर आपण स्प्रे केला तर याचा आपल्याला सहजासहजी नियंत्रण मिळवता येऊ शकतं. हा लीफ फोल्डर, याचा काही आपल्याला जास्त प्रमाणात अटॅक येत नाही स्लगचा पण, त्याकरता कारण आपल्याला वेळ कमी आहे, दुसरे वेट करतायत आमचे प्रेझेंटर. दुसरं आता तिसरी वर्गवारी फ्रूट, म्हणजे जे फळांवर अटॅक करतात त्याच्यात प्रामुख्याने फ्रूट सकिंग मॉथ आहे, फ्रूट फ्लाय अँड माइट्स. ते आता तुमच्या म्हणून मला आता भरपूर व्हॉट्सअपने फोटो पाठवण्यात आले होते, तर भरपूर जे फोटो होते ते आपले ब्लॅक फ्लायचे आणि माइट्सचे होते. मी त्याच्याबद्दल बोलेल थोडासा. तर हे जे आहेत
म्हणजे आपण आपल्या पिकाला म्हणजे एक चांगलं जोपासून त्याचं फळधारणा करून त्याला नियंत्रण करून जेव्हा आपले फळं तयार होतात तर फळांवर आपल्याला नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं असतं. आणि त्याच्यावर प्रामुख्याने दोन 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 जे कीटक असतात, फ्रूट सकिंग मॉथ किंवा फ्रूट पिअर्सिंग मॉथ आणि एक फळमाशी. आणि हा जो माईटचा अटॅक असतो हा पहिलेपासून आलेला असतो, आपण जर त्याला कंट्रोल केला नाही तर तो फळांपर्यंत येतो. तर हा जो कीटक आहे मागच्या 10 वर्षापासून आता याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर जाणून येतोय. जेव्हा आपले फळं असतात, फळगड जे होते, फळगडमध्ये जसं आपल्याला पॅथॉलॉजिकल दास साहेब सांगतीलच पुढच्या लेक्चरमध्ये, तसं एंटमॉलॉजिकल जी फळगड आहे म्हणजे कीटकांमुळे जी फळगड असते ती फक्त 2 कीटकांमुळे होते. एक तर फ्रूट सकिंग मॉथ आणि दुसरं म्हणजे फळमाशी. याच्यात इंटरेस्टिंग आपल्याला लिमिटेशन, याचं मॅनेजमेंटसाठी लिमिटेशन असं आहे की ही जी अळी आहे, हा जो कीटक आहे, याची ज्या पूर्ण ज्या जीव म्हणजे काय म्हणतात जीवनचक्राच्या ज्या अवस्था आहेत, लाईफ सायकलच्या ज्या लाईफ स्टेजेस आहेत, ते आपल्याला दुसऱ्या म्हणजे जे वेल असतात, वासनवेल म्हणा किंवा चांदवेल म्हणा, याच्यावर होतात. आपल्या संत्र्यावर फक्त हा जो अडल्ट असतो, हा जो पतंग असतो, हाच पतंग आपल्या फळांना हानी पोहोचवतो. तुम्ही जर तुमच्या बगीच्यांमध्ये मोसंबीचा बगीचा असो किंवा संत्र्याचा असो, याच्यात तुम्हाला अंडी किंवा हे आळी किंवा पिवपा दिसणार नाही. कारण या सगळ्या ज्या अवस्था असतात, हे जे जंगलात आढळणारे जे वेल असतात, चांदवेल, वासनवेल, याच्यावर पूर्ण होतात, टिनोस्पोरा वगैरे. तर हे म्हणजे बांधावर किंवा जंगलांवर हे जे जंगली वेल असतात याच्यावर ते पूर्ण अवस्था करतो, अंडे घालण्यापासून तर अडल्ट होण्यापर्यंत. एकदाचा जर अडल्ट तयार झाला तर तो आपल्या बगीच्यामध्ये येऊन जेव्हा कलर ब्रेकिंग स्टेज असते, म्हणजे तुमची मोसंबी जेव्हा हिरवीची जेव्हा पिवळी वळण तयार होते, येलो कलर जेव्हा तयार होतो, म्हणजे कलर ब्रेक होऊन त्याला ग्रीनचा हिरव्याचा जेव्हा पिवळा कलर तयार होतो, तेव्हा साखरेचं प्रमाण खूप असतं फळांमध्ये, तेव्हा हा कीटकचा प्रादुर्भाव आढळून येतो. इथं बघू शकणार तुम्ही, हा जो कीटक आहे त्याला एक सोंड असते, तो सोंड एक पंक्चर फ्रूटला पंक्चर करतो आणि त्याच्यातलं ज्यूस शोषतो. हा जो एक पतंग आहे तसं आपल्याला 2 ते 3 फळांवर तो त्याचा अटॅक करतो, पंक्चर करून ज्यूस शोषतो आणि त्याच्यानंतर ते पंक्चर झालेलं फ्रूट असतं ते जवळपास 5व्या ते 6व्या दिवशी झाडावरनं खाली पडतं. कारण त्याच्यावर सेकंडरी इन्फेस्टेशन म्हणजे जे जीवाणू असतील किंवा बुरशी असेल ते येतं, त्याच्या इन्फेस्टेशनमुळे ते फळगळ होते. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जे डिसीज मुळे होणारी फळगळ, रोगांमुळे होणारी फळगळ, आणि याच्यामध्ये फार फरक आहे. कारण फ्रूट सकिंग मॉथचा जेव्हा अटॅक होतो त्याला 5-6 दिवस लागतात फळगळ व्हायला. फ्रूटला एकदा त्याने पंक्चर केलं तर 5व्या किंवा 6व्या दिवशी ते फळ जे आहे ते झाडावरनं खाली पडतं. ते जसं इथं बघू शकता तुम्ही, हा जो पतंग आहे मेल आणि फिमेल, आणि हे पंक्चर झालेले फ्रुट्स आहेत, संत्र्याचे फ्रुट्स आहेत, मोसंबीमध्ये पण येतो. मागच्या वर्षी आमच्या याच्यावर पण आला होता, प्रादुर्भाव झाला होता याचा मोसंबीवर. तर हे पंक्चर झालेले फ्रुट्स आहेत आणि 2-3 दिवसांनी इथं सडणं सुरू होतं याच्यावर सेकंडरी इन्फेस्टेशन झाल्यामुळे, आणि ते खाली पडतात. तर हा जो फ्रूट सकिंग मॉथ आहे हा फक्त ऑगस्ट आणि नोव्हेंबर तेव्हाच ऍक्टिव्ह असतो. म्हणजे हे जे आपले जेव्हा फळं तयार होतात ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये, त्याच्यावरच हा ऍक्टिव्ह असतो. तर त्याकरता आपल्याला म्हणजे ह्या सीझन सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3-4 महिने जर जेव्हा आपलं कलर ब्रेक स्टेज होते फळाची, हिरवापासून जेव्हा येलो होतं, साखरेचं प्रमाण वाढतं, तेव्हा याचा अटॅक होतो. आणि हा पतंग नॉक्टर्नल म्हणजे रात्री जास्त सक्रिय असल्यामुळे याचा प्रादुर्भाव संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतच्या वेळेस आपल्याला बगीच्यामध्ये दिसून येतो. तर यासाठी जे आमचं रिकमेंडेशन आहे की आपण जेव्हा आपले फ्रुट्स असतात रेडी टू हार्वेस्ट, तेव्हा आपण स्प्रे पण फार मोठ्या प्रमाणात करू शकत नाही आणि तशी शिफारस पण नाहीये. त्याच्याकरता आपल्याला याचं जर मॅनेजमेंट करायचं असेल तर जे पडलेले जे फळं असतात त्यांना आपण गोळा करून त्यांना जमिनीत पुरून द्यावं. कारण एका ठिकाणी जर आपण बांधावर ठेवले तर त्याचा परत वासाने फळमाशी म्हणा किंवा फ्रूट सकिंग म्हणा आकर्षित होईल आणि परत त्याचं नुकसान करेल. त्याकरता यांना आपण ताबडतोब गोळा करून त्यांना जमिनीत पुरून द्यावं किंवा जाळून टाकावं आणि तण वाढू द्यावायचं नाही. आणि जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी 7:00-7:00च्या दरम्यान जर आपण ओलं गवत, अर्धवट सुकलेलं किंवा ओलं गवत जाळून जर धूर केला तर या धूरमुळे सुद्धा आपल्याला हा मॉथ पळवता येऊ शकतो. कारण जेव्हा स्मोक बगीच्यांमध्ये असेल तेव्हा हा मॉथ त्याच्यापासून आपल्याला लांब म्हणजे पळवता येऊ शकतो. ते झालं आपलं याच्याबद्दल, फ्रूट सकिंग मॉथ बद्दल. याच्यासाठी एक बेट पण रिकमेंड आहे, आमिष. म्हणजे 10 मिलीलिटर मॅलाथिओन, त्याच्यात 10 मिलीलिटर मॅन्डारिन ज्यूस, हे सडलेले जे फ्रूट असतात त्याचं ज्यूस काढायचं आणि 100 ग्रॅम गूळ आणि 90 ml वॉटर, याचं जे मिश्रण असतं आपण पसरट प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जर आपण त्याला झाडाच्या खाली किंवा फांद्यांमध्ये अडकवता येऊ शकलं, तसं जर आपण अडकून ठेवलं तर याच्याकडे तो आकर्षित होऊन हे सगळे मॉथ इकडे आकर्षित होऊन आपल्याला ट्रॅप करून मारता येऊ शकतात. जर स्प्रे करायची वेळ झाली तर आपण याचा स्प्रे रिकमेंडेड आहे आपला नीम ऑइल किंवा HM होता, याच्याने सुद्धा ते नीम ऑइल किंवा अँटीफिडंट आहे
आणि याच्यामुळे ऑइली असल्यामुळे हा त्याच्यावर सहजासहजी अटॅक होत नाही. आणि आमचं जे रेकमेंडेशन इथं मी टाकायचे विसरलो ते स्लाइड, आमचं जे मागच्या 5-6 वर्षापासून जे रेकमेंडेशन आहे, समजा थिमेट किंवा फोरेटच्या जर बॅगा किंवा ऍसेपेटच्या जर बॅगा म्हणजे तुम्ही 1-2 ग्रॅम कापडाच्या पिशवीत किंवा मस्लिन क्लॉथ मध्ये बांधून एका झाडाला जर म्हणजे 4 बाजूने जर 4 अशा थोड्या बॅग बांधल्या ऍसेपेट किंवा थिमेटच्या, तर या वासाने सुद्धा तुम्हाला या पतंगाला पळवता येऊ शकतं. दुसरी आहे फळांवर येणारा अटॅक करणारी माशी म्हणजे फळमाशी. फळमाशी जसं आपल्या भाजीपाला पिकांमध्ये पण येते, इतर फळ पिकांमध्ये येते, पण तसंच आपलं मोसंबी आणि संत्र्यामध्ये पण येते. ती फळमाशीची पण जी लाईफ सायकल आहे ते 23 ते 37 दिवस आहे. इथं तुम्ही बघू शकता ते फळमाशीचे जे ग्रब्स आहेत ते मधल्या म्हणजे जो पल्प आहे तो खात आहेत आणि फळमाशीचा अडल्ट आहे. तर फळमाशीची जी लाईफ सायकल जर बघितली तुम्ही तर ती पण काय करते, फळमाशी फळ जे असतं फळमध्ये अंडे घालते मधल्या साईडनं, आणि ते अंडे हॅच झाल्यानंतर मधला तुमचा जो फ्लश असतो तो खात राहतात, त्याच्यानंतर त्याच्यातला ग्रब बाहेर येऊन प्युपा होतो. आणि तो जर प्युपा, जसं हे फळमाशीने प्रादुर्भाव झालेलं फ्रुट्स आहे, हे सडलेलं झाल्यानंतर जमिनीवरनं खाली पडतं आणि याच्यातनं ह्या सगळ्या ज्या फळमाशाच्या ज्या ग्रब्स असतात, अळ्या असतात, त्या बाहेर येऊन खाली मातीत प्युपा करतात, म्हणजे कोश तयार करतात. आणि त्या कोशपातनं परत एक अडल्ट वयस्क तयार होतो आणि त्याच झाडावर किंवा आजूबाजूच्या झाडांवर परत त्याची जीवनचक्र चालू करतो. त्याकरता आपल्याला हे पडलेले जे फळं असतात ते ताबडतोब गोळा करायचे 2 दिवस आड 3 दिवस आड, आणि त्यांना परत जमिनीवर एका ठिकाणी न ठेवता त्यांना एक जाळून टाकावे किंवा खड्डा खोदून त्यांना पुरून टाकावे, जेणेकरून फळमाशी अट्रॅक्ट होणार नाही. आणि जसं की लास्ट स्टेजला म्हणजे जेव्हा आपलं कलर ब्रेक स्टेज होते, जेव्हा तुमच्या फळांमध्ये फळमाशीचा अटॅक तेव्हाच होतो जेव्हा तुमच्या फळांमध्ये अट्रॅक्टिव्ह होतं, येलो कलरचं होतं, त्याच्यात म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं, तेव्हाच फळमाशीचा अटॅक होतो. तर बरेचसे शेतकरी काय करतात, जेव्हा त्यांना हे असे फळं दिसून आले तेव्हा ते फेरोमन ट्रॅप लावतात, पण तेव्हा लावून काय उपयोग नसतो. तुम्हाला जर फेरोमन ट्रॅप लावायचा असेल तर जसंही तुमचे कलर ब्रेक स्टेज चालू झाली किंवा साखरेचं प्रमाण वाढलं, तर त्या 2 महिन्यापर्यंत तुम्ही जर आपले फेरोमन ट्रॅप्स 20 पर हेक्टरच्या हिशोबाने जर लावले, मिथाइल युजोनल फेरोमन ट्रॅप, तर आपल्याला फळमाशीचा सुद्धा चांगल्या प्रमाणात नियंत्रण करता येऊ शकतं. कारण आणि ते जे लूर असतात, मध्ये एक तुम्ही ठोकळा बघितला असेल लाकडाचा, त्याला लूर म्हणतो आपण, त्याच्यावरच तो आकर्षित करणारा फेरोमोन असतो मिथाइल युजोनल, तो आपण दर 20 दिवसांनी बदलायला पाहिजे. बरेचसे शेतकरी काय करतात, एकदा लावतात, तो 2 महिने 6 महिने किंवा पुढच्या वर्षापर्यंत बघत नाही, तर त्याला दर 20 दिवसांनी जर बदलवला तर आपण इफेक्टिव्हली या फेरोमोन फ्रूट फ्लायला आपण मोठ्या प्रमाणावर आकर्षित करून मारू शकतो. आणि हे जे मिथाइल युजोनल आहे आजकाल फार म्हणजे मार्केटमध्ये पण मिळू शकते, आणि तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप बनवता येऊ शकतात आणि ते फार स्वस्त पडतात. मिथाइल युजोनल आणि एक कॉन्टॅक्ट पॉइजन टाकायचं आणि त्याच्यावर हे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर आपण लटकवलं तर त्याला आपल्याला व्यवस्थित प्रमाणे नियंत्रण करता येऊ शकतं. ए भैया एक पत्ता आता टाक दे. हॅलो हॅलो सर कंटिन्यू बस करा 2-3 कंटिन्यू हो करा हो सर, काय 2-3 प्रॉब्लेम आहे? हो काय शेवटच्या 3-4 शेवटच्या 3-4 स्लाइड राहिल्या. एक स्टेम फीडर आहे, साल खाणारी कीटक, म्हणजे याला आपण बार्क इटिंग कॅटरपिलर म्हणतो. हे जे बार्क इटिंग कॅटरपिलर असते, ही बार्क इटिंग कॅटरपिलर हिचं जर जीवनचक्र असतं तुम्ही बघितलं असेल, एक जनरेशन म्हणजे एक जीवनचक्र एका वर्षात होतं. तर त्याकरता हे इन्सेक्टला आपल्याला व्यवस्थित प्रमाणे मॅनेज करावा लागतो, कारण तो आपल्याला मॅनेजमेंटचा जो कालावधी असतो तो फार कमी मिळतो. आणि बार्क इटिंग कॅटरपिलर ज्यांचं बागेचं नियोजन चांगलं असेल, मोसंबीचा बागेचं ज्यांचं नियोजन चांगलं असेल, त्याच्यात सहजासहजी या बार्क इटिंग कॅटरपिलरचा म्हणजे साल खाणारे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. आपलं जर बगीचा दुर्लक्षित झालेला असेल तर त्याच्यावर ह्या बार्क इटिंग कॅटरपिलरचा प्रादुर्भाव दिसून येतो. याची जी अंडे हे जे असतात बार्क इटिंग अळीचे अंडे जे असतात, ह्याचे जे अंडे असतात हे अशा प्रकारे अंडे असतात, आणि एकदाच अंड्यामधनं हॅच झाली ही जी त्याची लार्वी असते ती झाडाच्या अशा एल शेप मध्ये म्हणजे पहिले आत करते नंतर खोडामध्ये मधल्या साईडने जाते. तर ही पूर्ण दिवसभर तिथं लपून राहते झाडा एकदा आत घुसल्यावर, आणि रात्रीच्या वेळेस ते बाहेर येऊन साल खाते आणि त्याच्यावर असा एक पापुद्रा तयार करते एक्सक्रीटाचा. ही फार सेन्सिटिव्ह, ज्यांना थोडासा जरी आवाज आला तरी ती अळी परत त्याच्या होलमध्ये घुसून जाते, जेणेकरून आपल्याला मारता येत नाही. तर हे तुम्हाला टिपिकल झालेलं हे जे सिम्पटम्स आहे हे सगळे बार्क इटिंग कॅटरपिलरचे इन्फेस्टेशनचे सिम्पटम्स आहे. हा जर पापुद्रा ही जी एक लेअर तयार झाली याला जर सेपरेट केली तर तुम्हाला एक होल दिसेल, इथं मी तुम्हाला दाखवतो बघा. हे जनरली 2 फांद्यांचे म्हणजे जिथं जिथं जॉईंट आहेत तिथं हा अटॅक असतो. तर बघा हे जर आपण साफ केलं वरचं तर तुम्हाला अशा प्रकारचे होल दिसतील, आणि ह्या होलच्या आतमध्ये बऱ्याच खोल ती अळी असते, जेणेकरून तुम्हाला सहजासहजी काढता पण येत नाही.
तर त्याच्याकरता त्या जर आळीला मारायचं असेल तर एका झाडावर 3 किंवा 4 आळ्या असतात, किंवा जर जास्त जर ते दुर्लक्षित असेल तर 10 किंवा 15 पण आळ्या असू शकतात. तर याला पहिले आपण तो हे जे पपुद्रा आहे, जी लेअर आहे ती क्लीन करायची ब्रशने किंवा हाताने किंवा कापसाने, आणि होल शोधल्यानंतर जर तुमच्याकडे तार असेल, तार जर टाकून खाली वर केला तर ती आळी सुद्धा तुम्हाला तिथंच मारता येऊ शकते पोक करून. ते जर शक्य नसेल तर आपल्याला डायक्लोरोवास 5 to 10 ml आपल्याला डायक्लोरोवास 1 लिटरला टाकायचं, आणि त्याच्यातलं 4 ml पर लिटरचं जे सोल्युशन तयार झालंय त्याच्यातलं 5 ते 10 मिलीलिटर आपण ह्या होलमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने जर आपण त्याला टाकलं, इंजेक्ट केलं ते डायक्लोरोवासचं सोल्युशन 5 ते 10 ml पूर्ण भरेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत ते बाहेर निघत नाही तोपर्यंत जर आपण इंजेक्ट केलं आणि त्याला नंतर कापसाने टाईट कव्हर करून दिलं, तर ते डायक्लोरोवास एक फ्युमिगंट आहे. तर त्याचा फ्युमने ती आत असणारी आडी मरून जाते, जेणेकरून त्याच्यामुळे आपल्याला याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. आपण जर फक्त डायक्लोरोवास टाकत राहिलो तर काही वेळेस तुम्हाला हे पण आढळून येईल, ती आडी बाहेर येताना दिसेल, ती सुद्धा तुम्ही पकडून मारू शकता. पण नुसतं डायक्लोरोवास टाकून न सोडता त्याला कव्हर करणं गरजेचं असतं, जेणेकरून त्याचं ते फ्युमिगंट ते मरू शकते. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जसं की केव्हीके मधनं आता मला जे फोटो आले ते मॅक्सिमम ब्लॅक फ्लायचे आणि माइट्सचे होते. हा माइटचा जो प्रादुर्भाव असतो मी सांगितल्याप्रमाणे, हा जनरली तुमचा फळधारणा किंवा फुलधारणा नंतर जे स्टेज असते तेव्हा त्याचा अटॅक असतो, त्यानंतर तो कंट्रोल जर नाही झाला तो स्प्रेड होत राहतो. आणि माइट्स मध्ये एक टिपिकल असतं, काही झाडांवरच असतं, शेजारच्या झाडांवर तुम्हाला माइटचं इन्फेस्टेशन दिसणार नाही, आणि एक झाड पूर्ण माइट्सने ग्रस्त झालेलं असेल. तर तसे माइटचे इन्फेस्टेड झालेले जे झाडं असतात त्यांना तसे आयडेंटिफाय करायचे आपल्या बगीच्यांमध्ये, आणि पुढच्या वर्षी त्याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष घेऊन व्यवस्थित स्प्रे करायचे. कारण तुम्ही आता जर चांगलं व्यवस्थित निरीक्षण केलं, माइटचा अटॅक तुमचं जर 100 झाड आहेत किंवा 200 झाड आहेत त्याच्यापैकी काही झाडांवरच तो दरवर्षी येतो. त्याला जर आपण स्प्रे केलं नाही तर मग तो पसरत जातो. तर त्याकरता जसं आपण माइट्स आहेत, कोडी आहेत, त्याच्यात 3 टाईपचे असतात: ब्रॉड माइट, ब्राऊन माइट, रस माइट, आणि आता मी तुम्हाला फोटो दाखवेल तो ग्रीन माइटचा असतो. ग्रीन इथं नसेल वाटतं. तुम्ही जे फोटो पाठवले तर टाकायला विसरलो मी, कारण शेवटी क्षणाला पाठवले. तर हे जे माइट्स असतात हे 3 प्रकारचे आहेत, आणि मोसंबीमध्ये तो ग्रीन माइट जो आहे फार मोठा, म्हणजे एक तुमचं फ्रूट आहे त्याच्यावर असे डॉट डॉट हिरवे डॉट झालेले दिसतात, तो ग्रीन माइटचा प्रकार असतो. हे जे माइट्स असतात हे फार सूक्ष्म असतात, ते तुम्हाला सहजासहजी हाताने दिसणार नाही, पण हे सिम्पटम्स वरनं तुम्ही त्याचं ओळखू शकता. जसं की हे जे फ्रूट झालेलं आहे त्याच्यावर डॉट डॉट दिसतात, तर हा ब्राऊन माइटचा प्रकार आहे. रस माइट मध्ये आपण त्याला लाल्या पण म्हणतो. हा माइटचा जर प्रादुर्भाव पानांवर फळांवर पसरला तर हे फळं तुमचे लाल कलरचे दिसतात, तर याला लाल्या असं म्हणतो, आणि हा एक ब्रॉड माइट असतो. आणि मोसंबीमध्ये अजून एक ग्रीन माइट्स आहे, मी जर वेळ असेल तर तो पुढच्या स्लाइड मध्ये दाखवू शकतो, म्हणजे नवीन प्रेझेंटेशन मध्ये. तर हे सगळे जे फळं आहेत, जेव्हा आपण पानांवर माइट्स असताना जर आपण दुर्लक्ष केलं तर ते सगळे पानांवरचा जे प्रादुर्भाव आहे तो फळांपर्यंत पोहोचतो, आणि सगळे फळं तुमचे लाल कलरचे होतात, आणि याचं म्हणजे मार्केट व्हॅल्यू, जे विकायची जी व्हॅल्यू आहे आपली मार्केटमध्ये, तुम्ही त्याला सेल करू शकत नाही. त्याकरता माइटचं इन्फेस्टेशन वेळेवरच बघायचं. तुमचे पानं जर रफ झालेले असतील, की जसं मी असं दाखवलं या प्रमाणात पानं दिसतं, तेव्हाच आपण स्प्रे घेणं गरजेचं असतो. आणि बरेचसे शेतकरी जेव्हा कृषी सेवा केंद्रात जातात तर तेव्हा त्यांना म्हणजे माइटचं इन्फेस्टेशन असतं, त्यांना देण्यात येतं इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड म्हणजे जसं आपण इमिडा म्हणा किंवा थायो म्हणा, याने जर आपण स्प्रे केलं तर त्यांना माइट्स मारता येणार नाही, कारण माइट्स हे कम्प्लीट वेगळा ग्रुप आहे याच्यातला कीटकांमधला, त्याच्यासाठी आपल्याला माइटिसाइडच मारावा लागेल. माइटिसाइड मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डायकोफॉल आहे किंवा वेटेबल सल्फर आहे. वेटेबल सल्फर आजकाल पावडर कोणी हे करत नाही, स्प्रे करत नाही, तर डायकोफॉल किंवा स्पायरोमेसिपेन, ज्याला आपण ओबेरॉन पण म्हणतो. ओबेरॉन हे महाग जरी असलं माइटिसाइड, ते माइट्स आणि थ्रिप्ससाठी दोन्हीसाठी चांगलं आहे. म्हणजे तुमचं जर म्हणजे तसं शिफारस केलं नाही, पण आमचं जे लिंबूवर्गीय संस्था आहे त्याच्यात आमचा जो डाटा आहे त्याच्यानुसार याचे रिझल्ट फार चांगले आहेत. जे डायकोफॉल व्यतिरिक्त ओबेरॉन म्हणून आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल, याचा डोस फक्त 0.3 ml पर लिटर आहे. ते जर आपण म्हणजे जसं सांगितलं बर्ड बस्टिंग स्टेजला जर आपण स्प्रे केलं स्पायरोमेसिपिनचा, तर तुम्हाला म्हणजे थ्रिप्स पासनं पण आणि माइट्स पासनं पण तुम्हाला तुमच्या फळांचा म्हणजे क्रॉपचा बचाव करता येऊ शकतो. दुसरं असतो सायट्रस स्केल. हे सायट्रस स्केल पर त्यांना बरेचसे लोक हे काय म्हणतात सिट्रस सिलाला किंवा कधी कधी मिलीबग ॲपेट्सला पण सायट्रस स्केल म्हणतात. पण त्याला जर व्यवस्थित बघितलं तर एक कडक नावाचा चिपकलेला असतो फांद्यांना, त्याला जर तुम्ही हलवलं तर सहज म्हणजे काडीने किंवा असं फोर्सरने काढलं तर निघून जातं. स्केलचा पण प्रादुर्भाव असतो, आणि हा स्केल जर जास्त प्रमाणात झाला तर तो फळांपर्यंत पोहोचतो. आणि त्याच्या मॅनेजमेंटसाठी पण एक डायमेथोएट किंवा क्लोरोपायरीफॉसचा जर आपण स्प्रे केला किंवा नीम ऑइलचा जर स्प्रे केला, नीम ऑइलने त्यांना सफोकेशन होतं, त्याने स्केल फार चांगल्या प्रमाणे नियंत्रित करता येऊ शकतं आपल्याला जर हे स्प्रे करायचं नसेल तर. आणि जर समजा तुमचं जर फांद्यांवर जर याचा प्रादुर्भाव झाला असेल स्केलचा, तर तुम्ही गनी बॅग जे असते गनी बॅगने त्याला रब करून काढू शकता.
कारण स्केलचं पण तेच असतं, पर्टिक्युलर झाडांवर 1 किंवा 2 झाडांवरच जास्त प्रमाणात आढळतो, पण शेजारच्या झाडावर कधी कधी नसतो. तर त्याकरता जेव्हा तो 1 किंवा 2 झाडांवर असतो तेव्हा आपण त्याला स्प्रे करून नायनाट करणं गरजेचं असतं. आणि हा शेवटचा प्रकार शंकी म्हणजे आपला शंख जे असतात ते शंख पण जेव्हा आपण दुर्लक्ष केलं बगीच्यांमध्ये, पाणी साचलेलं आहे किंवा आजूबाजूला फांद्या पडलेल्या आहेत, तेव्हा सुद्धा शंकेचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर बगीच्यातलं नुकसान होऊ शकतं. तर शंख म्हणजे कसं, शंखाचं जर असं एक कडक आवरण असतं आणि मध्ये ते गोगलगाय जी म्हणतो ती मध्ये असते. आपण जेव्हा स्प्रे करतो जेव्हा आवाज आला ती मध्ये चालले जाते, त्यामुळे त्याला सहजासहजी स्प्रे करता येऊ शकत नाही. जर याचं जर प्रमाण कमी प्रमाणात असेल, 1, 2, 10% झाडांवर असेल, तर आपण त्यांना लेबर लावून किंवा स्वतः आपण हे शंख काढून मिठाच्या पाण्यात जर त्यांना टाकून दिलं तर सहजासहजी त्यांना मारता येऊ शकतं. आणि स्प्रे करायचं म्हटलं, बरेचसे शेतकरी सांगतात आम्हाला रेडीमेड स्प्रे पाहिजे, पण स्प्रे करून सहजासहजी शंकेला तुम्ही नियंत्रण करता येऊ नाही शकत. त्यासाठी आम्ही जे रिकमेंड म्हणजे त्याची जी शिफारस झाली आहे, तर त्याच्यासाठी पण एक बेट आहे. 60 किलोग्रॅम वीट घ्यायचं, वीटचा ब्रान, त्याच्यात 6 किलोग्रॅम जागरी आणि 1 किलोग्रॅम मिथोमिल 40 SP. ते जर आपण मिक्स केलं आणि याचं जर द्रावण असं पसरून ठेवलं तर हे शंख त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन ते खाऊन मरतात. जसं की 60 किलो आहे, तुम्ही त्याला तुमच्या हिशोबाने त्याला कमी प्रमाणात प्रोपोर्शन मध्ये पण बनवता येऊ शकतं. दुसरा, हे जे कीटक आहेत हे म्हणजे कधी कधी दिसणारे कीटक आहेत. बऱ्याच वेळा व्हॉट्सअप ग्रुपवर आता तुम्ही असणार काही शेतकरी बंधू किंवा आपले कृषी वैज्ञानिकांचे स्टाफ किंवा आपले सायंटिस्ट पण असणार त्या ग्रुपवर. बऱ्याच वेळा शेतकरी सांगतात हा नवीन इन्सेक्ट आला हवा. हे जे असतात ना, कधी येणारे इन्सेक्ट असतात हे फार मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत तरी त्यांनी असं हानी पोचवली नाही. हा स्टिंग बग होतो, मागच्या वर्षी आढळून आला, हा बरेच लोक व्हॉट्सअपवर पाठवत होते. आणि हा अजून याचा पण अटॅक बऱ्याच लोकांनी इकडे तिकडे फोटो व्हायरल होत होते. पण हे पण जे असतात हे आपल्या संत्र्या पिकांना म्हणजे लिंबू मोसंबी किंवा संत्रा याला जास्त प्रमाणात हानी पोचत नाही. हे जेव्हा दुसऱ्या पिकांवर जातात तेव्हा त्यांना रेस्ट घेण्यासाठी ते आपल्या झाडांवर थांबतात आणि तिथून ते परत दुसऱ्या झाडांवर येतात. यांना जर करायचं असेल तर आपण गोनपाट्याने काढू शकतो किंवा क्लोरोपायरिफॉसने स्प्रे करून सुद्धा यांचा नायनाट करता येऊ शकतो. जसं की आजकाल बायोलॉजिकल कंट्रोलच्या लॅबोरेटरीमध्ये जर पॉसिबल असेल, जसं आमची एनआरसीसी मध्ये आम्ही मॅलाडाचं मास मल्टिप्लिकेशन करतो आणि जर कोणाला पाहिजे असेल तर ते अवेलेबल पण असतं. तसे जर आपल्याला अवेलेबल असतील तर याच्यात 30 लार्वे प्रति झाड जर आपण रिलीज केला तर हे जे रस शोषणारे जे कीटक आहेत, सूक्ष्म कीटक सॉफ्ट बॉडी इन्सेक्ट, याचा आपल्याला नायनाट करता येऊ शकतो. त्यानंतर हे लेडीबर्ड बिटल आहेत, कॉक्सिनिडिड्स आहेत, परत टॅमॅरेक जे आहे, भरपूर प्रमाणातले हे बायोलॉजिकल कंट्रोल एजंट पण आपण जर स्प्रे कमी असेल, ऑर्गॅनिक असेल तर याचं फार मोठ्या प्रमाणावर आपण याचं